शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25/11/2025 ला मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आयोसो मानांकित गटसाधन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आमचे प्रेरणास्थान श्री दीपक देवतरे सर भूषवतील अशी मी त्यांना विनंती करते। दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या केशरी किरणाने आणि प्रशिक्षणाची सुरुवात होते दीपक प्रज्वलनाने। सर्व मी मान्यवरांना अशी विनंती करते की दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावे। अध्यक्ष श्री दीपक देवतरे सर यांचं स्वागत आमच्या कार्यालयाच्या वरिष्ठ लेखानिपी श्रीमती पुजाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते। रोहिदास कोवे सर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मी अशी विनंती करते की प्रार्थनेसाठी सर्वांनी तयार राहावे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य कर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। आणि एक उपक्रम असा आहे सरांनी म्हणजे आमच्या आयोसो मानांकित गट साधन केंद्र इथं ग्रंथालय स्थापन केलेलं आहे। मग ग्रंथालयाकरता पुस्तकांची आवश्यकता आहे। मग सरांच्या कल्पनेतून साकार झालेली कल्पना म्हणजे ज्या शिक्षकांचा वाढदिवस असेल त्यांनी एक पुस्तक आमच्या BRC ला भेट द्यावं। त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात 12 सप्टेंबरला आमचे साधननीती सोनाली मॅडम यांचा वाढदिवस होता, पण त्यांनी पुस्तकं काही उशिरा देत आहेत त्या काही कारणास्तव, तर त्यांनी पुस्तकं आमच्या BRC ला ग्रंथालयाला भेट म्हणून आणलेलं आहे। तोपर्यंत त्या पुस्तकाने आहे तर सुनंदा गिरीपुंजे मॅडम यांचा वाढदिवस 15 सप्टेंबरला होता, तर त्यांनी आमच्या ग्रंथालयात पुस्तकं आणलेली आहेत। तर मी गिरीपुंजे मॅडम या
मध्ये शांतीलाल मुत्ता फाउंडेशन तसेच आपली डाएट जी आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. तर सुरुवातीला काय झालं की 2009 मध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि आस्था या तालुक्यामध्ये जवळपास 450 शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी सुद्धा पार झालेला होता. त्यानंतर त्याला आपण म्हणूया 1.0. त्यानंतर 2.0 मध्ये काय झालं की तो जो कार्यक्रम होता तो यशस्वी पार झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने काय केलं, त्यांच्या दोघांच्या संगनमतानं तो संपूर्ण प्राथमिक शाळेमध्ये तो कार्यक्रम राबविण्यात आला. त्याची यशस्वी मग त्या ठिकाणी दिसण्यात आली. त्यानंतर मग असं वाटलं आणि त्यावेळेस की राष्ट्रीय जेव्हा आपले आताचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हा घोषित केलेला आहे त्या ठिकाणी 2.0 च्या वेळेस. आणि आता हा 3.0 म्हणजेच काय तर आता यामध्ये महाराष्ट्रासोबतच गोवा, दीव, दमण, नगर हवेली या ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रम संपूर्ण प्राथमिक शाळेमध्ये सोबतच खाजगीच्या अनुदानित संस्था सुटलेल्या होत्या त्या ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे. उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे त्यामध्ये स्वाभिमान व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता म्हणजे न्याय, श्रद्धा, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्ये आहेत हे मूल्य प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. म्हणजे कोणाला अर्पण करत आहोत? स्वतःला. दुसऱ्याला अर्पण करीत नाहीत. म्हणजे ही जबाबदारी कोणाची आहे? आपली जबाबदारी आपली आहे. म्हणूनच आज अनेक असे मुद्दे आहेत जे की आपण फक्त प्रस्तावनेमध्ये फक्त वाचतोय, पुराणमध्ये सांगतोय, पोरपाठ करतात, गाण्यासारखं त्याचं रूपांतर करतात, परंतु जेव्हा मोठे होतात तेव्हा मात्र याचा कुठलाही परिणाम विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसत नाही. आज एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर खेड्यापाड्यामध्ये अजूनही ही प्रथा आहे. प्रथा म्हणण्यापेक्षा ही एक त्याला काय मूल्य नसलेली गोष्ट आहे की नवरा आणि बायको या दोघांनी घरी राहायचं असते का? नवऱ्याची आई, नवऱ्याचे बाबा, त्याचे नातेवाईक, ते कुटुंब कुठे जाणार? ते कुठे जाणार सांगा? हीच का आपलं मूल्य? आई वडिलांशिवाय मुलं जन्मतील का? आता टेक्नॉलॉजी आहे तो विषय वेगळा आहे, पण त्याला मदर अँड फादर लागणारच ना. ठीक आहे, जैविक लागतील, काही लागतील, पण त्याच्याशिवाय असं होणार नाही. मग हे कुठे जाणार? अक्षरशः फक्त आणि फक्त हम दो और हमारे दो. पण ते दो झाल्यानंतर पुन्हा तुम्ही 4 होणारच ना. मग हे मूल्य कोण पोरांमध्ये रुजवायचं? विचार करण्यासारखे अनेक आहेत. आपण बघतोय स्त्रियांच्या प्रती आपली काय भूमिका आहे. सर्रास त्यांच्यावरती बलात्कार होत असतात, अनेक नैतिक अनैतिक गोष्टी घडत असतात. हेच का मूल्य आपण विद्यार्थ्यांना रुजवत आहोत? स्त्रियांचा मान सन्मान, मोठ्यांचा मान सन्मान, समाजाचा, देशाचा, कुठेतरी राष्ट्रभक्ती. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवणं अतिशय गरजेचं असते. आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना की विद्यार्थ्यांमध्ये मूल्य ही रुजवलीच गेली पाहिजे. यानंतर प्रशिक्षणानंतर सर्वांची म्हणजे आपली एक काहीतरी जिम्मेदारी राहणार आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याची. आपल्याला माहितच आहे की जसं कोणत्याही उपक्रमाला की त्याला मूल्यवर्धन 0 जर लागला तर समजून जायचं की 3.0 जर आलं तर ती सतत चालणारी ही काही एक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे मूल्यवर्धन 1 झालं, 2 झालं आणि आता हे 3 आहे. कारण मूल्य कुठेतरी आपल्याला कमी दिसत आहे, त्याच्यामुळे या प्रशिक्षणाची आवश्यकता पडलेली आहे. धन्यवाद सर. आणि सर्व शिक्षकांचे सरांनी जे आव्हान दिलेलं आहे ते स्वीकारतील. जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. अशा या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत मूल्यवर्धन 3.0 कार्यक्रम शांतीलाल मुत्ता फाउंडेशन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तालुका आरमोरी अंतर्गत जे
पहिल्या टप्प्यातील जे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आपलं मूल्यवर्धनचं, या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री गटशिक्षणाधिकारी श्री दीपक देवतडे साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषवलं आणि आपल्या सर्व प्रशिक्षणार्थांना मूल्यवर्धनाचं काय महत्त्व आहे, मूल्य किती महत्त्वाचे आहेत, मूल्य हे सांगायचे नसतात तर स्वतःमध्ये ते रुजवायचे असतात. स्वतःबरोबरच आजूबाजूचे जे आपले सभोवताली जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यामध्ये सुद्धा ते मूल्य रुजायला पाहिजे, ती दिसायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे हे आपल्या अध्यक्ष भाषणामधून सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. तसंच 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात तज्ञ सुलभकाची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि आपण जे 3 वर्ग तयार केलेले आहेत आणि प्रत्येक वर्गाला जे 4-4 सुलभक आहेत, ते 4-4 सुलभक आपली पूर्ण जबाबदारी पूर्ण वेळ सांभाळतील याची ग्वाही देते. आणि जे सुलभक आहेत, माननीय कुमारी हेमलता आखाडे मॅडम, तज्ञ सुलभक श्री जयपाल लिंगायत सर, श्री प्रदीप शिडाम सर, श्री सुनील पनगंटीवार सर, कुमारी प्रतीक्षा कोडापे मॅडम, श्री अतुल वाकडे सर, श्री विनय रामटेके सर, श्री गुरुदेव किरणापुरे सर, श्री रोहिदास कोबे सर, श्री डंबाजी पेंदाम सर आणि श्री प्रशांत ठेंगरी सर हे तज्ञ सुलभक असून आजच्या कार्यक्रमाचं अतिथीचं स्थान त्यांनी स्वीकारलं, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे थोडंसं उलट झालं पण दिलगिरी व्यक्त करते कारण आपली चूक मान्य करणं तेवढंच आवश्यक आहे. जे आपले राज्य सुलभक आहे, राज्य स्तरावर गेलेले आहेत आणि जिल्हा स्तरावर ज्यांनी सुलभकाची भूमिका पार पाडलेली आहेत असे आपले श्री निकेश बनसोड सर, यांचं सुद्धा त्यांनी प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण केल्याबद्दल आणि उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपले उपक्रम प्रमुख किंवा तालुका समन्वयक श्री विकास मुळे सर आहेत, यांचं सुद्धा ते पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपल्या मूल्यवर्धन 3.0 या प्रशिक्षणाचे उपक्रम प्रमुख म्हणून कुमारी करुणा बागेसर मॅडम आणि श्री विनोद भांबोरे सर हे उपक्रम प्रमुख म्हणून ते पाहणार आहेत, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने ह्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी थांबवून पुढील धुरा करुणा बागेसर मॅडम यांच्याकडे देते. धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.